चल सांभाळून ये. चला ऋषी भाऊ, चला ओम भाऊ, भेटूया पुढच्या 25 मध्ये भेटा भाऊ. भेटू नको, पुढच्या वर्षी भेटा, पुढच्या वर्षी भेटा. चला काळजी घ्या. गोवा महामार्ग NH 6666 मुंबई गोवा हायवेला सुरुवात झाली. बऱ्याच गाड्या आपल्याला दिसत आहेत मुंबई गोवा महामार्गावर. खूप वर्षांनी मी आणि आई सोबत आता प्रवास करतोय. चौथ्यांदा आई चौथ्यांदा येते बाईकने गावी. चौथ्यांदा येते ती. ट्रक एव्हरीवेअर, ट्रक एव्हरीवेअर. बघा बघा या मार माझे डोळे फोड. लाईट मारतोय. काय डायव्हर्जन आहेत आणि रोड तर बघा. वा, मुंबई गोवा हायवे जो 20 वर्ष झाली बनतोय. तर मित्रांनो पोहोचलो मी लोणेरे फाटा. 241 ला आपण होतो इंदापूर आणि 20 मिनिटात आलोय आपण लोणेरेला. म्हणते कसा झाला प्रवास तुझा? चांगला झाला. मजा आली? पण थोडी झोप येते ना. पाय दुखायला लागले. मित्रांनो आईला थोडी चमक भरलेली मगाशी, त्यामुळे थोडं चेअरवर बसवलंय. 4 वाजता झालंय म्हणजे 5. गावची माणसं तर 5 पर्यंत तर उठतील. हा आहे टोल रोड. पहिला बघूया कोण येते की नाही. हा काय आलं? आहेत ना त्या काय गाड्या? आई बोलते कोण आहे की नाही या रोडला. महाप्रळ पंचक्रोशी हार्दिक स्वागत. थँक्यू. हा मंडणगड तिथं आणि आपण मारतोय लेफ्ट टुवर्ड्स चापोली. थांबा जरा आईला ऍडजस्ट होऊ दे. चला चला बाप्पा. थँक्यू. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. हॅपी न्यू इयर. चला बाप्पा येतो. चल सांभाळून ये. चला ऋषी भाऊ, चला ओम भाऊ, भेटूया पुढच्या 25 मध्ये भेटा भाऊ. भेटू नको, पुढच्या वर्षी भेटा, पुढच्या वर्षी भेटा. चला काळजी घ्या. पुढच्या वर्षी. हो आहे. चल बाय. चल गुर्रम, आजचा दिवस 0 अपघाताचा. आई बसल्या ना तू व्यवस्थित? तर मित्रांनो 2024चे 2 दिवस बाकी आहेत. आज आहे तारीख 30 डिसेंबर 2024. उद्या आहे 31 आणि त्यानिमित्ताने मी आणि आई चाललोय आता गावी दापोलीला. कसं बसं सगळं काही सामान व्यवस्थित ऍडजस्ट केलंय. सॅडल बॅग लावल्यात, टँक बॅग घेतली आहे, लॅपटॉपची बॅग आहे, सोबत आई आहे. त्यामुळे व्यवस्थित जावं लागेल. जरा मी कम्फर्टेबल होतो आणि तुम्हाला पुढे भेटतो. कम्फर्टेबल होणं हे खूप महत्वाचं आहे. भाईंदर मध्ये. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे पोहोचलो. थांबा जरा अँगल नेट करू द्या. जरा अँगल मला बघावं लागेल व्यवस्थित येतो आहे की नाही, कारण ना बॅग आहे आणि आई पण आहे. तर जरा मी पुढे बसलोय. तर नेहमीप्रमाणे आता मी आहे घोडबंदर घाटामध्ये. वाजले 10:07 आणि हा बघा घोडबंदर घाट आणि ट्रॅफिक. गाडी आता कट पण मारू नाही शकत कारण आई तर आहेच, वरून सॅडल बॅग पण आहेत. त्यापेक्षा महत्वाची आई आहे. आपल्याला आरामात जायचं, घाई नाही. सकाळचे 7 वाजले तरी चालतील. हे कुठून जातोय बाबा? चला आपण पण कारच्या मागूनच टाकूया. तुर्भेपर्यंतचा पॅच ना आपल्याला कव्हर करायचा. पटपट नाही, हळूहळू पण चालेल, पण कव्हर करायचा. तो पॅच गेला की काय गाडी चालवायला वाटत नाही. आणि आय थॉट आता पण ट्रक वगैरे निघाले असतील. काच बंद केले की पूर्ण वाफा येत आहेत काचेवर. आणि बापरे काय रोड आहे आई शपथ. ओ माय गॉड, डेंजर रोड आहे यार. रात्रीचा प्रवास आहे. जास्त आपण शूट करू की नाही माहित नाही. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू. आणि इथे रेती आहे त्यामुळे घसरण्याची शक्यता आहे, कारण आपण उतारात आहोत आणि ब्रेक पण मारतोय. आणि चल 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 शाबाश. तर मित्रांनो पोचलो आहे मी आता कळवा नाका. जस्ट ठाणे क्रॉस केलं. वाजलेत 10:40. ठाणे घोडबंदर रोडला जे ट्रॅफिक भेटलं ना खतरनाक. माझ्या लक्षातच नाही की ट्रक्स निघतील आणि सगळे ट्रक्स निघालेले. डेंजर ट्रॅफिक होतं. कशी कशी गाडी काढली पण आरामात. आपल्याला काय घाई नव्हती. सोबत आई आहे. हार्डली कव्हर केलेत आपण 27 किलोमीटर. अजून 216 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. पोटात कावळे ओरडायला लागले. जेवलो सुद्धा नाहीये. आपल्याला टाइम दाखवतो 3:40 ला दापोलीला पोहोचायचा, पण तो वाढणार आहे. ऑब्व्हियस आपण जेवायला बसणार आहोत. तर मित्रांनो आपली आता अपलोडिंग चालू आहे YouTube वरती. गोरेगाव माणगाव सिरीज 2 एपिसोड मी रिलीज केलेत. 3ऱ्या एपिसोडचं काम चालू आहे. तोपर्यंत आपण आता गावी जातोय 31 सेलिब्रेट करायला. ऍक्च्युली झालं असं की आपला एक तुम्ही ब्लॉग बघितला असेल 31चा, जेव्हा आपण गावी गेलेलो आणि तेव्हा आपण फॅमिली सोबत 31 सेलिब्रेट केलेली. तुम्हाला इथे कुठेतरी आय बटन वर लिंक दिसेल. त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये आम्ही सगळी फॅमिली गावी जायचो. माझी फॅमिली बरीच मोठी आहे. तर ठरलं की आपण सगळे हिवाळ्यात पण
भेटत जाऊ, तर त्या कारणास्तव सगळे भेटत पण जातील आणि खूप बरं वाटतं. हिवाळ्यामधलं वातावरण एकदम वेगळंच असतं. उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी वगैरे प्रॉब्लेम होतो, पण हिवाळ्यामध्ये असं नसतं. आणि 31 असा एक इव्हेंट येतो की सगळ्यांना ऑलमोस्ट सुट्टी वगैरे असते. तर सगळे आता 31ला गावी गेलेत. फक्त माझी फॅमिली आणि अनुज माझा अंधेरीचा भाऊ तो फक्त मुंबईला आहे. तर पप्पा आपण मध्यंतरी आजारी होते, तर मी आणि आईच जातोय. ऍक्च्युली मी एकटाच जाणार होतो, पण आईला म्हटलं चल तू पण फ्रेश होतील. आईला पण खूप दिवस झालं फिरायचं होतं माझ्यासोबत, तर मी बोललो चल जाऊन येऊया. मामाचे भावाचे पण फोन येत होते की सनी या, तू एकटाच आहे, सगळे आले. तर आता मी आणि आई जाते. आजू आणि पप्पांना आता सुट्टी नाहीये, त्यामुळे ते येत नाहीयेत. तर आज जाऊ, 2-3 दिवस राहू आणि आपण रिटर्न येऊ. असं काही असेल. मानगाव गोरेगावचं काम चालू आहे. यूपी सिरीजला थोडा वेळ लागतोय मित्रांनो. एपिसोड फटफट येतील, पण त्या एपिसोड सोबत ना मध्ये मध्ये आपले डेली ब्लॉग्स पण येतील. तर त्याची फक्त तुम्ही काळजी घ्या आणि मला जरा सांभाळून घ्या. पोहोचलो आता ठाण्याच्या पुढे, कळवा क्रॉस केलाय आणि आता आपण लागलोय तुर्भेच्या रोडला. द व्हेरी कंटाळवाना रोड फॉर मी. तर चला आम्ही गाणे ऐकतो, आपण पुढे भेटत जाऊ. हा बस पादली. मित्रांनो पोहोचलोय कलंबोळी सर्कल आणि इथे बाबा बसेस बघा किती आहेत उभ्या. आणि मी गाडी टाकली आतून. सगळे पुण्याला जाणाऱ्या गाड्या असतील या, पुणा किंवा कोकण. बापरे किती त्या बसेस होत्या, पूर्ण ट्रॅफिक जाम केलेला. तर मित्रांनो पळसपे फाट्याला पोहोचले. आई ग, विचार केलेला आहे ना, विचार केलेला कुठेतरी जेवायला बसायचं, पण अजून आई बोलली जाऊया जरा पुढे, कुठे हॉटेल भेटलं तर पुढे बसूया. तर आता पुढे जातोय. खूप छान झालाय प्रवास. 2 तासाचा रोड 20 मिनिटं अगोदरच कव्हर केला आपण. आणि ठाण्याला पण ट्रॅफिक लागली. ठाण्याला जर ट्रॅफिक नसती लागली तर जरा लवकर आलो असतो आपण. 31 असल्यामुळे जागोजागी दुकानावर झाडांवर लाइटिंग दिसते, घरोघरी लाइटिंग दिसते. कनका गार्डन. आणि आता आपण टच होऊ आपला फेवरेट मुंबई गोवा महामार्ग NH 6666. हे बघा गोवा पेड. मुंबई गोवा हायवेला सुरुवात झाली. बोला गणपती बाप्पा मोरया. बऱ्याच गाड्या आपल्याला दिसत आहेत मुंबई गोवा महामार्गावर, कारण 31 असल्याने सगळे चालले फिरायला. उद्या आहे 31. एवढंच सांगेल की जीवाला जपा, जरा एन्जॉय करा, पण जरा जीवाला जपून करा, कोणाला त्रास होणार नाही असं करा. हे बघा पळसपे गाव मागे होते ते पळसपे नाका. 4 तासाची जर्नी बाकी आहे. आता बघूया आपण कुठून जायचं. एक आहे गोरेगाव आंबेत मार्गे, दुसरा आहे टोळ मार्गे, तिसरा आहे महाड मार्गे आणि चौथा आहे खेड कशेडी. पाहूया आपण जसं पुढे जाऊया बाबा. बँजो वाजवतोय ट्रक. याच्या पुढे जायला पाहिजे बाबा. हा पूर्ण व्ह्यू ब्लॉक करतो माझा पण आणि काही कळत पण नाही. व्ह्यू ब्लॉक केला ना की खड्डे पण नाही कळत. ओके, तर मित्रांनो कर्नाटकच्या पुढे थांबलेलो थोडा वेळ. म्हटलं की आपण थोडा ब्रेक घेऊया, खूप भूक लागलेली. आई आहे आता माझ्यासोबत. तर थोडं आम्ही जेवलो चिकन भुना आणि 2 मस्त गरम गरम रोट्या खाल्ल्या. 4. कसं होतं जेवण? मस्त भूक लागली तर जेवलो. सोबत लिंबू सरबत होतं, तेही पियालो. आता जेवून जरा बाहेर आलोय. तर मित्रांनो आतापर्यंत आमची 80-75 किलोमीटरची जर्नी झाली. खूप वर्षांनी मी आणि आई सोबत आता प्रवास करतोय. चौथा आई चौथ्यांदा येते बाईकने गावी. चौथ्यांदा येते ती. 4 वेळा आई माझ्यासोबत बाईकने गावी आले, पण यावेळी खूप गॅप झाला. खूप वर्षांनी आम्ही आलोय ना. लास्ट टाइम कुठे फिरायला पण गेलेलो मला आठवत नाही. डिसेंबरमध्येच गेलेलो आणि त्यानंतर आता येतोय. तर थांबलोय आम्ही हॉटेलला, जेवून घेतलंय. म्हटलं हॉटेलमध्ये ब्लॉग करताना ना असा आवाज पूर्ण गुंजतो आणि आवाज येत नाही बरोबर. ते पण आहे थोडा गाड्यांचा आवाज.
पण ठीक आहे. तर आता जेवून झाले आणि आई आहे सोबत. रात्रीचे वाजले आता 12:30 वाजले. 11:45ला आलेलो इथे, पाऊण तास झाला. तर आता तुम्हाला बाईक दाखवतो की कशी लोड केली आम्ही. तर मित्रांनो इथे पाहतोय आपली गुर्रम कशी सजून नटली आहे. इथे यावेळी आपण सॅडल बॅग नेतो. तर दोन्ही साईडला सॅडल बॅग आहेत इथे आणि इथे प्रॉपर अशा बंजी रोपने बांधले आणि एक टाय असते त्याला. इथे पण लॉक असतं त्याचं. तर इथे व्यवस्थित सगळे लॉक लावले. आता सॅडल बॅग मध्ये आईचे कपडे आहेत आणि माझे कपडे आहेत, कारण लॅपटॉपच्या बॅगेमध्ये मी जास्त काही घेतलं नाही, कारण दोघांना बसायचं होतं तर जागा पुरली पाहिजे होती. त्यानंतर आपली लेपर्डची टँक बॅग आहे. टँक बॅग मध्ये सगळं कॅमेराचं सामान आहे, सगळं वायरी वगैरे आहे. 2 हेल्मेट, हा आईसाठी गॉगल, हा आईसाठी हेल्मेट आहे, आपला हेल्मेट. आणि टॉप बॉक्स मध्ये ना पर्स ठेवले आणि आपले फुटवेअर्स ठेवले. त्यानंतर टॉप बॉक्सला मी अशा प्रकारे बंजी रोप लावली आहे. ती यासाठी कारण हा टॉप बॉक्स एवढा पण क्वालिटीचा नाही, म्हणजे मी वापरलाय तसा, एवढी क्वालिटी नाही. म्हणजे जर इथून प्रेशर आला ना, हा टॉप बॉक्स इथून फुटतो आणि सामान असं बाहेर येतं. लॉक नाही ओपन होत, पण रिस्क नको म्हणून मी इथे बंजी रोप लावले. तर अशा प्रकारे आपण गाडीची तयारी केली. तुम्ही पाहू शकता ना, हे आपलं, अरे बापरे, हे आपलं स्पायडरचं लॉक होतं ना, ते तुटलेलं जेव्हा आपण गोरेगाववरून येत होतो, लास्ट राईड केली. तर हे एक नवीन लावला. हा स्पीकर अलत होता, तो मी टाईट करून घेतला. त्यानंतर ब्रेक टाईट करून घेतले, चेनला ऑइलिंग केली, प्रॉपर लाईट्स लावल्या गेल्या. जसं की इथे नंबर प्लेटला पण लाईट नव्हती, ती लाईट लावून घेतली आणि असं छोटं मोठं काम केलंय. बाईक मस्तपैकी पळत होती आपली गुर्रम आणि मस्तपैकी पळते. तर आपल्याकडचे पण मस्त आता सिनेमॅटिक शॉट बघा, अशी म्युझिक लागेल आणि अशी 120 FPS ला कार येतील. तर मित्रांनो जस्ट जेवलोय आम्ही, वाजलेत 1. पोहोचतोय आता पेनला, म्हणजे पेनला जो टोल नाका आहे तिकडे आणि समोर बसवाला टर्न घेतोय. घेऊ दे आपल्याला घाई नाही. मस्त चिकन बुना आणि 4 रोट्या खाल्ल्या आणि आपल्या गाडीचा ब्रेक थोडा लूज झालेला, तो पण टाईट केला, सगळं व्यवस्थित चेक केलं, सगळं सामान घेतलं आणि निघालो. 1 वाजला, 1 तास गेला जेवायला. आपल्याला घाई नाही, तर आरामात प्रवास चालू आहेत. मुंबई गोवा हायवेला पण बऱ्याचशा गाड्या दिसतात आपल्याला, बस, प्रायव्हेट गाड्या, ट्रक आहेत आणि आलाय ब्रिज. आता पाहूया कुठे आपण ब्रेक घेतोय. सोबत आई आहे, आई असल्यामुळे सावकाश जातोय आणि सावकाशच जातो मी नेहमी, सगळं बघून वगैरे. आपल्याला अशी काही हे नसते की आपल्याला कुठे जायचं. आणि काकींनी हात का बाहेर ठेवला बाबा. बापरे काय डेंजर रोड आहे. हळूहळू फ्लो मध्ये जातोय, पण खडबुडी रोड आहे आणि थोडा अंदाज नाही कळत. आत्ताच मध्यंतरी मी आलेलो, त्यामुळे थोडं माहिती आहे की रोड वगैरे कसा असेल. तेव्हा मी मानगाववरून आलेलो त्या साईडने. तसा बहुधा प्रवास केला मी बहुतेक वेळा, त्यामुळे कुठे काय स्पीड ब्रेकर असतो काय असतो एवढं तरी नक्कीच माहिती आहे मला. थोड्याच वेळात आता पेन येईल, वडखळ येईल आणि मस्त वाटतंय. चला मी गाणे ऐकतो. देवाची कृपा मी ब्राऊन जॅकेट घातलेलं, आईला थंडी वाजवते म्हणून ते जॅकेट आईला दिलं आणि मी आता आईचं लालवालं जॅकेट घातलंय. तसं मी पूर्ण तयारीत आलेलो, म्हणजे मी मस्तपैकी बनियान घातले, टी शर्ट घातलं आणि त्याच्यामध्ये जॅकेट. तर थंडी एवढी वाजत नाही आपल्याला, ग्लोव्स पण आपण नाही घातलेत, तर बरं आहे. आणि आहे सगळं असं व्यवस्थित चाललंय. बसवाले आहेत, हॉर्न बिन देतात. त्यांचे हॉर्न म्हणजे असं वाटतं भाई कानाजवळ कोण ओरडलं की काय. आता मी घाबरलो त्याने हॉर्न मारला, बरं हा पासिंग का देतोय बाबा, माझ्या लाईनला आला की काय, की मी त्याच्या लाईनला येतोय. नाही, मी तर बरोबर चाललोय. इथे पण कुठेतरी स्पीड ब्रेकर आहे मला माहिती आहे. अरे काय करतोय हा बाबा, अरे जा ना, नुसता लाईटी मारतोय बसवाला. तो काय किती घाई लागले त्याला वाटलं मी ओव्हरटेक करेन म्हणून तो मला पास देत होता. व्यवस्थित चाललंय. पोचलोय जिथे MAERSK. मग ओके जा बाबा. तर मित्रांनो जस्ट वडखळला पोहोचलो, म्हणजे वडखळ पण क्रॉस केलंय बोलू शकतो. हे बघा बाजूला आहे आपल्या JSW फॅक्टरी. असं वाटतं माझ्या डोळ्यावर झोप येते. आणि हे खड्डे नाहीत पण ओबडधोबड रोड आहे ना, तर झटके लागतात जरा गाडीला अचानक येत आहेत, तर ते जरा सांभाळून मला चालावं लागतंय. ओव्हरटेकिंग चालू आहे मस्त गाड्यांची. मगाशी तर एक बसवाला काय गेला झापझूप. आपल्या डाव्या साईडलाच आहे कोकण रेल्वे, पण अजून कोणती रेल्वे नाही दिसली आपल्याला. मला फक्त आता जागोजागी फक्त ट्रक दिसत आहेत, ओनली ट्रक, नो वन, only trucks. Truck everywhere, truck everywhere.
बापरे, तो स्पीड ब्रेकरच दिसला नाही. ऐक मित्रांनो, काय अचानक तो स्पीड ब्रेकर आला यार. अनएक्सपेक्टेड स्पीड ब्रेकर होता तो, एकदम डेंजर वाला. नशीब त्या ट्रकने ब्रेक मारला म्हणून दिसला तरी मला नाही. इथे असे काही, ओ माय गॉड, हे काय, इथे असे काही रोड्स आहेत ना, तर असं वाटतं की तो स्पीड ब्रेकर आहे. माझं पण अंग आता कापायला लागलं थोडं. आणि मोठा होता ना स्पीड ब्रेकर, लहान असता तर काय नसतं. बापरे डेंजर. हे बघा, काय नाही सावकार. हो ते काय नाही मित्रांनो, आपल्याकडे एक रेडबुल आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. पण सावकाशात जातोय मी, घाई नाही मला. आय नो जरा इंदापूर पर्यंत ना थोडे पॅचेस आहेत मध्ये मध्ये खराब. चांगला पण रोड आहे आणि मध्ये खराब पॅचवाला पण रोड आहे. बापरे, असाच स्पीड ब्रेकर आलेला मगाशी. भाई मी दुसऱ्या तर रोडने नाही आलो ना. आणि हे कोण आहेत समोर? तर हे असे काही डायव्हर्जन आहेत ना बरेच मुंबई गोवा हायवेला, खूप डेंजर आहे. तुम्ही मागच्या एपिसोडला पण बघितलं असेल की मी कसा घुसलेलो दुसऱ्याच रोडला. मित्रांनो ती बघा कोकण रेल्वे जाते. गेली 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 गेली. थांब जरा, कोकण रेल्वे गेलेली आहे आणि तुम्हाला दिसली पण नसती. असो, पण मी हे म्हणत होतो की वडखळ सोडल्याच्या नंतर ना इंदापूर पर्यंत मध्ये मध्ये इतके भारी पॅच केले तर असं वाटतं की हाई सुसाट रोड आहे आणि मध्ये असे वर्किंग रोड आहेत जे वर्क इन प्रोग्रेस आहेत. आणि त्यामुळे जरा गाडी जपून चालवावी लागते. इथं समोरून येणाऱ्या गाड्यांचा फ्लॅश, अरे रोड आहे तरी कुठून नक्की. अरे मी चुकीच्या ह्याला गेलो. ओ माय गॉड, काय रोड बनवले त्यांनी काय माहिती. रोडचं काम चालू आहे, मध्येच खड्डे पण आहेत. अशी सावकाश गाडी चालवावी लागते. जे फ्लॅश येत आहेत गाड्यांची समोरून, त्यांची तर बातच अलग आहे. वायझर बंद केलं की वाफा येत आहेत, वायझर ओपन केलं की थंडी वाजते. बघा बघा, या मार माझे डोळे फोड. लाईट मारतोय. काय डायव्हर्जन आहेत. आणि रोड तर बघा, वा, मुंबई गोवा हायवे जो 20 वर्ष झाली बनतोय. समोरचा फॉग तर पूर्णच गेला यार. मला तर भीती वाटते जरा गाडी चालवायला, कारण फॉग मधून पूर्ण ऑइल येते. सस्पेन्शन तर ठीक वाटते समोरच्या हँडलचं, तरी पण थोडी आहे भीती. सस्पेन्शन रॉड काय झालं ना पाहिजे, ऑइल तर निघतंय, त्याची सील नाही तुटली पाहिजे. जाऊ दे, आपण चांगलंच बोलूया. तर थांब जरा. थंडी वाजायला सुरुवात झाली आहे. एवढं जाड जाड घालून पण थंडी वाजते. झोप येते. रेडबुल आहे बॅगेमध्ये, ते आता मारावं लागेल मला, पियावं लागेल. वॉट मारावं लागेल, पियावं लागेल. कारवाले मस्त आरामात जात असतील, झोपत पण असतील. सही एकदम. मुंबई गोवा ऑल्सो कोल्ड पनवेल कोची कन्याकुमारी हायवे. माझं काही नाही, मी तर काढेल. आई एवढं झेपेल की नाही माहित नाही. 129 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे. टोटल झालेत 118 किलोमीटर. तर मित्रांनो पोचलो आता आम्ही सुकेली खिंडीमध्ये. थंडी वाजायला आता सुरुवात झाली. चिल्ड अशी थंडी वाजायला सुरुवात झाली. मी ग्लोव्स पण घातलेत. काच वरती करतो. रोड कुठे आहे बघू दे मला. इथे रोडचं अजून काम बाकी आहे. एकतर खूप वर्षांनी हा रोड चालू केला सुकेली खिंडी मधला, आणि त्याच्यात पण अशी अर्धवट कामं सोडली आहेत. मोठमोठे ट्रक्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि भाई अरे अरे सिग्नल तरी दे ना, मात सिग्नल तरी दे भावा. काय भावा, आता येईल कोलाड. मित्रांनो वाजलेत 2:15. अजून 111 किलोमीटर जायचे. टोटल झालेत आपले 133 किलोमीटर. कोलाड पोलीस ठाणे हद्द सुरू. आपण एंट्री केली आहे कोलाडच्या हद्दीमध्ये. ऐक, मला वाटतं ना लॅपटॉपच्या बॅगेमधलं थोडं सामान ना आपण डिक्कीमध्ये ठेवलं पाहिजे. लॅपटॉपची बॅग थोडी जास्त जाडी झाली असं वाटतंय. तसं पण एक पाऊच मी मगाशी टँक बॅग मध्ये ठेवलं जागा कमी करायला. आता त्याच्यामध्ये काय आहे, जास्तीत जास्त एक्सटेन्शन बोर्ड आहे एक लांबवाला, आणि त्यानंतर चार्जर आहे आणि एक हार्ड डिस्क आहे. बस. आपल्याला जानेवारी मध्ये नित्याच्या फार्म हाऊसला पण जायचंय. फार्म हाऊस वर नाही, फार्म वर, जे इकडेच आहे पुढे. डोहबहाळ कालवा जिथून जातो तिकडे आपल्याला पण जायचंय जानेवारी मध्ये. मला बोललाय नितेश की आपण स्टेला जाऊया. मस्त पोपटी तंदुरी बिंदुरी शेतावरच. एकदम भारी जागा आहे ती. बापरे, कुठे भारी जागा म्हणजे कसं माहितीये, असं शेत आहे, शेतामध्ये एक छोटस झोपडं आहे, हॉट आहे, असं उघड्यावर झोपायचं, मस्त गोधडी घेऊन एक नंबर वाटतं. आणि आपल्याला कुठून जायचंय, ओके इथून. रेती आहे, खडी आहे, सगळं पसरलेलं आहे. जरा गाडीला रात्रीची जपूनच चालवावी लागते. हे बाबा, हा का उतरलाय? तुम्हाला दाखवतो नित्याचं फार्म हाऊस कुठे आहे. फार्म हाऊस म्हणजे फार्म बोललं की फार्म हाऊस हा शब्द त्याला जोडला जातो. चिल थंडी वाजते. तर असं वाटतं बॅकेमधल्या एक टी शर्ट अजून एक घालू आणि गाडी चालवू. बघा काय इथे नक्की बाबा, काहीतरी चांगलंच नाव आहे या जागेचं, मी पण विसरलो. एवढं माहितीये की हा जो कालवा जातोय तो आहे डोहबहाळ कालवा. मित्रांनो पोचलो आपण खामला. हा आहे कॅनल. बघा हा कॅनल आहे, आणि इथून हा रोड जातोय ना, तो जातोय नित्याच्या फार्म वर. दाखवू आपण एकदा आलो तर. आता आय बटन वर तुम्हाला लिंक दिसत असेल. तेव्हा आम्ही गेलेलो मस्त. हा कलिंगड खात होतो फार्म वर जाऊन. कारलं अजून काय काय त्याने भाज्या लावलेल्या, मस्त वाटत होतं. तर मित्रांनो पोचलोय इंदापूरला. वाजले
अजून बापरे, कुत्रा मेलेला, त्याचा किमा झालेला. काही शपथ, कसं होतं ते विचित्र एकदम. 2:41 झालेत, पोहोचलोय आम्ही इंदापूरला. काय गेला तो बसवाला यार. आणि आता थोडा सिंगल लेन रोड लागलाय, त्याच्यानंतर परत येईल डबल लेनचा रोड. थोड्याच वेळात येईल आता मानगाव. तर इथे थोडे ओव्हरटेक वगैरे करतील, जरा सांभाळून मला बघून गाडी चालवावी लागेल. आज बंद आहे आणि हवा सोडली की डायरेक्ट ब्लर होऊन जाते. थोडा आता थांबावं लागेल कुठेतरी असं वाटतंय मला. किंवा मानगावला जर टपरी बिपरी उघडी भेटली ना तर आपण चाय पिऊ. सावधान, पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. ओके ब्रो. आपण तर बसचा अंदाज, आणि वा मस्त वाटतंय, चमकतंय सगळं रोडवर, रिफ्लेक्टर छान वाटतंय. त्या बसचा अंदाज घेत मी जातोय. तसं तर मला दिसतंय रोडला रिफ्लेक्टर आहेत, तर कसं जायचंय, कुठे जायचंय. डायव्हर्जन तर नाही. ड्रायव्हर कुठे गेला तो बसवाला. भाई असं कोण डायव्हर्जन ठेवतं रे, एवढा सुसाट रोड आणि डायव्हर्जन. मी बोललो बसवाला गेला कुठे अचानक. आता बसवाला नसता तर मी डायरेक्ट त्याच लेनला गेलो असतो. खरंच तो बसवाला नसता ना तर मी त्या लेनलाच गेलो असतो गाडी चालवत. काय गेला तो बसवाला यार. मला वाटतं तो, मी आता 70ला आहे, तो 90च्या पुढेच आहे. समोर बसवाला जातोय तो. फक्त खड्डा बघावा लागेल, बाकी रोड मस्त आहे कोलाट नंतर. हो 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 मित्रांनो, हार्डली आम्ही 7 मिनिटांमध्ये इंदापूर वरून मानगावला पोहोचलोय. 241ला आम्ही इंदापूरला होतो आणि आता वाजले 248. 7 मिनिटात आम्ही मानगाव. काही शपथ, काय गाडी पळली आहे यार. सुसाट. दृश्य काही असे आहे, दृश्य काही पिळे आहे. 7 मिनिटात मानगाव. काही शपथ. आता हे जर सकाळ असती, दुपार असती तर आपला ट्रॅफिक मिळालं असतं. मित्रांनो, पोहोचलो आहो मानगावला. आता येईल तो मानगावचा फाटा, जिथून आपण लेफ्टला पालीला जायचो. आणि इथेच आहे मानगाव रेल्वे स्टेशन. आणि मानगाव रेल्वे स्टेशन, मानगाव रेल्वे स्टेशन, त्यानंतर रत्नागिरी रेल्वे स्टेशन असे बनवलेत की भाई एअरपोर्ट वाटतात. पण सुख सुविधा तशा गाड्या पण सोडल्या पाहिजे कोकणवासियांसाठी. काय म्हणतात, जेव्हा बघावं तेव्हा तुडुंब गर्दी असते. हाय ग, ए बाबा काय चालवतोय हा एवढ्या लाईटी. लेफ्टला पुणे आणि सरळ महाड. लोणेरेला चाय पिऊया. आणि मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की आम्ही ऍक्च्युली कुठून बाहेर पडलेलो. जेव्हा ओमकारने शॉर्टकट घेतलेला तेव्हा कचेरी रोड मानगाव. रात्री निघणं थोडं रिस्की आहे, पण हेच कारण आहे की ट्रॅफिक नाही मिळत आणि असं सुसाट जाता येतं. आता इथे दुपारचं सकाळचं एवढे ट्रॅफिक असतं ना. ही आहे काळ नदी आणि काळ नदीवरचा पूल. आणि आपण त्या दिवशी मुंबईवरून मानगाव गोरेगावला जात होतो तेव्हा आपण त्या रोडने असं आलेलो. कुठून त्या रोडने असं इथे बाहेर पडलेलो. चला यांना ओव्हरटेक करूया. कोणतं आहे ना. बाबा दुसरं चाल शाबाश बॉय, यो बॉय. तर मित्रांनो, पोचलो आम्ही लोणेरे फाटा 3. आई शपथ, म्हणजे आपण, ओय बाबा काय रोड आहे. हा शाबाश. 241ला आपण होतो इंदापूर आणि 20 मिनिटात आलो आपण लोणेरेला. मॅप सांगतो की जरा पुढून जाऊया, पण आपण थोडं चाय पियाला थांबूया कुठेतरी, थोडं काहीतरी ऍडजस्टमेंट करूया. मित्रांनो, आता थांबलोय लोणेरे फाट्याला, कॉफी ब्रेक घेतलाय. वाजलेत रात्रीचे 3 आणि मस्त प्रवास झाला. हार्डली आम्ही 20 मिनिटांमध्ये पोहोचलो ते इंदापूर वरून लोणेरेला. काही तिकडे खुर्चीवर बसले. पाहिजे कॉफी? आईला काही नको. इथे आपली गुरम लावले आणि ही बघा लालपरी. आपल्या मागेच मुंबई गोवा हायवे. आणि इथे तुम्ही पाहू शकता ना, अजून काम चालू आहे इथे ब्रिजचा. थोडा अवतार झाला असेल तर सांभाळून घ्या. सगळी गोप्रोला धुवू लागले, मला पण धुवू लागले दाढी बिडीला. काहीतरीच कॉफी दिली. तू बनवते ना तशी कॉफी दिली, पूर्ण ग्लास भरून, सेम ग्लास. तर मित्रांनो, जस्ट कॉफी पिऊन झाले, जरा बरं वाटलं. थोडा वेळ बसलो, आराम केला. आणि इथे आई बसली. काय म्हणते, कसा झाला प्रवास तुझा? चांगला झाला, मजा आली. हो. पण थोडी झोप येते ना. पाय दुखायला लागले. मित्रांनो, आईला थोडी चमक भरलेली मगाशीच म्हणजे घरी असताना. आणि आता तिचे पाय थोडे दुखायला लागलेत, त्यामुळे थोडं चेअरवर बसवलंय. आई बघा मस्तपैकी स्वेटर वगैरे घालून, चष्मा बिस्मा, फुल धुमतरी मधली अभिषेक बच्चन वाटते. तर अजून 75 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आता बघूया. मला वाटतं आई आता येताना बसमधून येईल ना. मी आता एकटा येईन, आईला डायरेक्ट आता बसमधून पाठवेल.
कारण पूर्ण दमले. अजून दोन म्हणजे 2 तास दाखवत आहेत, म्हणजे पकडा 2.5 तासाचा प्रवास अजून बाकी आहे. इथे गुर्रम लावले, मस्त वाटते गुर्रम. आपली बाईक लोड असेल ना तर एकदम भारी वाटते. आणि बघा पूर्ण धुळीमुळे ना असे शेड्स आले. इथे शेड आलाय, इथे शेड आलाय, कट्टुकड मस्त शेड आले. आणि हे काय, ओ माय गॉड, इथे फेविक्विक लावायला पाहिजे. आपला साईड लाईट तुटली, इंडिकेटर, साईड इंडिकेटर, काहीतरी करावं लागेल. इथे बाईक तर टकाटक चालली आतापर्यंत. थोडं इथे ऑइल लिकेज झालंय, हे बघा. याचीच फक्त भीती वाटत होती की पुढे काही प्रॉब्लेम नको द्यायला. बाकी सगळं व्यवस्थित आहेत. बॅगा पण घट्ट लावले, सगळं व्यवस्थित आहेत. तर चला निघतो आता. थोडं बॅगेतलं सामान त्याच्यात टाकतो आणि बाईकवर भेटूया. तर मित्रांनो जस्ट कॉफी पिऊन झाले. 40 रुपयाची कॉफी घेतलेली आणि एवढी कॉफी होती की बापली. आणि नंतर मला लक्षात आलं की अरे बापरे, मी तर रेडबुल पण घेतलेलं आहे. आता ते बघेन, पुढे मारलं तर मारेन, नाही तर उद्या पिईन. असं तर आता आम्ही ठरवलं की टोर रोडने जायचं. इथून 4 म्हणजे लोणेरे फाट्यावरून 6 किलोमीटरला होता टोर रोड आणि आता आहे 4 किलोमीटरला. ब्रिज येईल त्याच्या खालून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय. काम चालू आहे रोडचं अजून सुद्धा. वाजत आले 40-50. बापरे, म्हणजे 45 मिनिटं कशी गेली ब्रेक मध्ये कळलंच नाही. हल्ली ब्रेक घेतो आणि टाइम कसा निघून जातो काही समजतच नाही रे. तिथे माणगावला पण जाताना एवढा वेळ लागला, त्या ब्लॉगला 4 तासाचे 8 तास कसे झाले कळलंच नाही. आता इथे आता आणि हा खड्डा ऐक लागली, गाडी लागली खाली. यार हर्ट होतं, हे खूप हर्ट होतं. जेव्हा गाडी खाली स्पीड ब्रेकरला लागते ना, किती वाचवलं तरी याच्यापेक्षा जास्त हर्ट नाही होत एका बायकरला. आणि इथे पण लागेल की नाही. जस्ट पुढे आलो लोणेरेच्या 6 किलोमीटरला. हा आपल्याला आंबेडसाठी लेफ्ट घ्यायचा आहे, जो जातो टोर रोडने. आणि आता आपला प्रवास होणार आहे थोडा एकटाच असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला फक्त दापोलीला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स इथे पाहायला मिळतील. जसं मंगलमूर्ती पुढे गेली, ते आपल्याला या स्टॉपला लागेल. आणि पाहू आता गाड्या भेटतायत की नाही. आपल्या मॅप मध्ये ही दिसते ना व्हाईट तुम्हाला, ती आहे सावित्री नदी. 4 वाजता झाले, म्हणजे 5 गावची माणसं तर 5 पर्यंत तर उठतील. हा आहे टोल रोड. पहिला बघूया कोण येते की नाही. हा काय आलं, आहेत ना त्या काय गाड्या. आई बोलते कोण आहे की नाही या रोडला. याच रोडने जातात आता ऑलमोस्ट. तर मित्रांनो सुरू झालाय हा टोल रोड. आता थोडी गाड्यांची संख्या कमी होईल इकडे. आणि अजून 12 किलोमीटरला आंबेद आहे. आता हा रोड काय आयडिया नाही, खड्डा वगैरे आहे की नाही बाबा. स्पीड ब्रेकर, सावित्री नदीवरचा पूल, अंधेरा ही अंधेरा. तशा आहेत रोडला गाड्या, त्यामुळे काय हे नाही. आणि जरी नसता तरी पण आपण गेलो. मुंबई टू दापोली बहुत करून रात्रीच मारलाय हा रूट. आणि मजा येते, मला नाही माहित पण मजा येते रात्रीची. गुर्रम आपल्या सोबत असते आणि गुर्रमला कधीच असं फसवलं नाही आपल्याला कधी. मित्रांनो टोर रोडला आणि गाडी चालवायला जी धमाल येते ना, तुम्ही तर बघतच असाल. करू हो, काच खाली केली ना की थोडं धुकं येते, त्यामुळे थोडं काच वरती करतोय मी. तुम्हाला थोडा खरखर येईल आवाजामध्ये, पण हा रोड एन्जॉय करा. तुम्हाला फक्त या लाईटी दिसत असतील 4, तर मला संपूर्ण रोड दिसतो. आणि कुठे अच्छा अजून आलो नाही काय. हो 2 किलोमीटरला आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. म्हणजे जो रोड गोरेगाव आंबेत वरून येतो तिथे आंबेचा घाट लागतो, तर टोर रोडने आपल्याला तो घाट लागत नाही. रोड मस्त वाकडा तिकडा आहे. ए बाबा, जर तुमची स्किल्स असेल ना, तुमच्या बाईकवर हात बसला असेल तर तुम्ही आरामात हे रोड पार करू शकता. ब्रेकिंग हात असेल, क्लच वगैरे. आणि थोडा उतार आहे तर हळू जावं लागेल मला. हळू. हा तर फुल धमाल आहे हा रोड चालवायला, फुल F1 रेस सारखा. बघा मित्रांनो, रात्र असली ना तरी अशी घाई नाही करे की भीती वाटते. पळ एकदम आरामात जायचं, काय नाही. समोर एक चांगली लाईट ठेवायची आपल्या बाईकवर, तिचा प्रकाशात आपल्याला रोड दिसला पाहिजे आणि सरळ चालत राहायचं. फक्त गाड्यांचा म्हणजे रोडचा अंदाज वगैरे, कर्वचा अंदाज लावायचा व्यवस्थित आणि चालत राहायचं. आता 100 मीटरवर आपल्याला लेफ्ट मारायचंय टुवर्ड्स दापोली. राईट मारला की आपण जाऊ श्रीवर्धन, म्हसळा, गोरेगाव आणि मुंबई गोवा हायवे. हे बघा, जर आपण लोणेरे फाट्यावरून आलो असतो तर इथून आलो असतो. आणि आता लेफ्ट वरून जातोय आपण आंबेत मार्गे. आता 2 मिनिटात येईल आंबेत बस डेपो. तर मित्रांनो हा आहे आंबेत बस डेपो आणि एक एसटी लागली आहे आतमध्ये. 2 मिनिटं थांबूया आणि आपण परत मॅप लावूया. ओ काय आलं, काय बोलते, कशाला, वाय आर यू घाबरिंग.
12 seconds later. तर मित्रांनो आलो आहे आंबेच्या पुलावर. आंबेचा पूल किंवा तुम्ही म्हापराची खाडी बोलू शकता. पुलाचं काम झालंय, वाहतूक पण आता चालू केले पुलावरून. आणि आता येईल ती म्हापरळ. वेळा चौपाटी, अंजरले, केळशी. नेटवर्क गेलंय त्यामुळे मॅप नाही लागलाय आपला. आणि हळूहळू बाबा. तर मित्रांनो पोचलोय म्हापरळ. लेफ्टला गेलो की जातो महाडला. आणि तुम्हाला अजून पण दाखवतो कुठे रोड कुठे जात आहेत आणि स्पीड ब्रेकर. म्हापरळ पंचक्रोशी हार्दिक स्वागत. थँक्यू. हा रोड जातो तो महाडला आणि आपण जातोय सरळ. दुकानं बंद आहेत की चालू आहेत? ओके, बंद आहेत. आता इथून आय थिंक मंडणगड पर्यंत रोड थोडा खराब आहेत असे ते गोरेगावला एक दादा भेटलेले लोणेरे फाट्याला, ते म्हणत होते. आणि हा पण लेफ्ट वाला रोड जातो टुवर्ड्स महाड. महाड म्हणजे आपण तुडीला बोलू शकतो, जिथे आपण एकदा गेलेलो. आणि खरंच रोड खराब आहे की काय सड बघून चालवावं लागेल आपल्याला. हो, खराब आहे रोड. प्लीज दादा थोडा चांगला रोड दे. रोडचं काम तर मजबूत चालू आहे. इथे तुम्ही पाहू शकता ना, सिमेंटचा रोड केलाय, पण हा मातीचा रोड तसा ठेवला आहे. आई ग, नशीब की पावसाळा नाही, तर आपण चाय मधून गाडी चालवली असती. चाय चिखल. 4 व्हीलर वाल्यांना काय नाही भाई, बसले चला जाते गाडी. ते बाईक वाल्यांना हादरे बसत नाही. ओ माय गॉड, कधी कुठपर्यंत हा असाच रोड असेल यार. शिट. मित्रांनो रोडचं काम एवढं जबरदस्त चाललंय ना इथे की आम्हाला कळतच नाही नक्की मी जातोय तरी कुठे. दापोलीलाच जातोय की भलतीकडे जातोय. पूर्ण रोड एवढा मोठा करून ठेवलाय ना भाई. मी श्रीवर्धन वगैरेला तर नाही जाते ना. एक तर मॅप पण आपण लावलं नाहीये, बोर्ड पण कुठे काय दिसत नाही की कुठे जातोय. रोड जरा ओला आहे, पाऊस पडून गेला की काय. आपण चालवतोय तो आहे सिमेंटचा खडबुडीत थोडा रोड. आणि राईटला आहे पूर्ण मातीचा रोड. ओ माय गॉड, त्यापेक्षा लाटवण मार्ग परवडला असा. बहुतेक धरण आलं वाटतं. धरण आलं असेल तर आपण बरोबर आहोत. हा, धरण आलं बरोबर. हे बघा तर मित्रांनो, हे आहे धरण. आणि आता आपण पोचू मंडणगड. यास, तर आपण बरोबर रोडने जातोय. आणि इथून अजून रोडचं काम नाही चालू केलंय. मागे रोडचं काम चालू केलंय. येताना खेडणे येईन का शिडीने डायरेक्ट बाहेरच्या बाहेर. तर मित्रांनो आलोय आपण शेनाळे नाही म्हणू शकत. वरती पोचलो की देशमुख. आई ग, लय खराब आहे रोड. हळू गाडी हालते डुलते. मंडणगड किल्ला 7 वेळास 35. तर मित्रांनो पोहोचलो आता आम्ही मंडणगड तिठा. सरळ 2 किलोमीटरला आहे मंडणगड डेपो. हा मंडणगड तिठा. आणि आपण मारतोय लेफ्ट टुवर्ड्स दापोली. थांबा जरा आईला ऍडजस्ट होऊ दे. A few inches later. तर मित्रांनो आहोत आता पालघडला. आणि आता पालघड तिठावरून आपल्याला राईड घ्यायचंय. हा लेफ्टला गेला तो रोड जातो पालघड गावामध्ये. भाईंदरला होतो, एवढी थंडी नाही लागली. होती थंडी, नॉर्मल होती. जसं मुंबई गोवा हायवेला लागलं तर थंडी वाजायला. आणि इथे तर भाई मनाली सारखी आता थंडी वाजायला लागली मला. एवढं स्वेटर वगैरे घालून सुद्धा खूप थंडी आहे. इथं काच उघडी ठेवून मी गाडी चालवतोय, कारण काच बंद केली की लगेच वाफा येतात काचावर. ग्लोव्स घातले, सगळं घातले तरी थंड वाटतंय. Turn right onto State Highway 96. ओके, थँक्यू गुगल ताईला मी म्यूट ठेवलेलं, त्यामुळे ती बोलत नव्हती काय. आणि इथे बैल. तर मित्रांनो आलोय पालघड तिठा. आणि आता घेतोय आपण राईट. आता इथून आहे दापोली फक्त 19 किलोमीटर. State Highway 96 for 18 kilometer. ओके, आता सरळ येईल सोंडेघर. तर आता तेच रोड आहेत मित्रांनो. जरा जातो पटपट. अर्धा तासाची फक्त जर्नी बाकी आहे. आता दापोली मध्ये भेटूया. तर मित्रांनो आता फक्त 2.5 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. वाजलेत 5:30. माझे हात ना पूर्णपणे गारटलेत. असं पण करता येत नाही मला. असं वाटतं जाऊन आता बेडवर झोपावं आणि बेडच्या खाली शेकोटी लावावी, अशी परिस्थिती झाली. पूर्ण अंग अकडलंय माझं. एवढं अकडलंय तर आईचं केवढं अकडलं असेल बापरे. मला आता टेन्शन आलं थोडं आईचं. विचारावं लागेल. पोहोचलोय दापोली मध्ये. 800 मीटरवर आहे आपला डेपो. तर मित्रांनो ही आहे समोर हर्षाली, म्हणजे गौरीशंकर ट्रॅव्हल्स. दापोली मुंबई करत असते. आणि पोहोचलो आपण मच्छी मार्केट दापोली. रोडची अवस्था खूप खराब आहे यार इथे. पर्यटक कशा येणार असे रोड असतील तर बापरे. हा वास लय घाण बाबा, लय घाण. या सगळ्या येतात ना ट्रॅव्हल्सच्या, सगळ्या इथे थांबतात. आणि इथे आहे डेपो. हा आहे मित्रांनो डेपो. आणि आपण घेतो राईट टुवर्ड आपली गिमोणे.
तू माझ्या संग येशील का? तर मित्रांनो आता घरी पोहोचेन. हा असेल आपला पहिला एपिसोड, म्हणजे पहिला भाग मुंबई ते दापोली नाईट जर्नी विथ आई. त्याच्यामध्ये आईला घेऊन मी आलो दापोलीला. आलो आपण बुरोंडी नाक्यावर. तर मित्रांनो आजची व्हिडिओ संपवण्याची वेळ आली. तर मित्रांनो ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असेल तर लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आलाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. लेफ्टला गेला बुरोंडीला. हाय बुरोंडी नाका आणि आज आहे 31. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन भटकंतीमध्ये, नवीन भटकंतीमध्ये, नवीन ट्रॅकिंगमध्ये, नवीन राईडमध्ये. चला ही आली आपली वाडी, बौद्ध वाडी. जय भीम. फायनली चला पोहोचलो. थांब हळू उतर. माझा काय असा ठीक आहे. माझा आता घे.